कारगिल विजय दिवस के अवसर पर नवी मुंबई में शहीद जवानों के परिवारों को सम्मानित कर उनके बलिदान को नमन किया गया। वीर जवान फाउंडेशन की ओर से आयोजित इस कार्यक्रम में महाराष्ट्र के विभिन्न जिलों से आए शहीद जवानों के परिजनों का भावपूर्ण सम्मान किया गया। वाशी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृह में आयोजित इस समारोह में 13 शहीद जवानों की वीर माताओं, वीर पत्नियों और उनके परिवारों को 51,000 रुपए की आर्थिक सहायता, सम्मान चिन्ह, शॉल और श्रीफल देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में सेवानिवृत्त वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी विजय नाहटा, पद्मश्री गायक शंकर महादेवन, शौर्य पुरस्कार से सम्मानित मधुसूदन सुर्वे, वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी समीर वानखेड़े सहित कई गणमान्य लोग मौजूद रहे। देशभक्ति गीतों और सांस्कृतिक प्रस्तुतियों ने पूरे माहौल को भावुक बना दिया। कार्यक्रम में आए हुए मान्यवरों ने कहा कि देश के लिए अपने प्राण न्यौछावर करने वाले जवानों और उनके परिवारों को समाज में अधिक सम्मान और सहयोग मिलना चाहिए। उन्होंने बताया कि वीर जवान फाउंडेशन पिछले कई वर्षों से शहीद परिवारों की आर्थिक और मानसिक सहायता कर रहा है। साथ ही भविष्य में नवी मुंबई में पूर्व सैनिक भवन बनाने और पूर्व सैनिकों के बच्चों को बेहतर व किफायती शिक्षा उपलब्ध कराने के लिए भी प्रयास किए जाएंगे। कारगिल विजय दिवस पर आयोजित इस सम्मान समारोह ने एक बार फिर शहीदों के बलिदान को याद करते हुए समाज को उनके परिवारों के प्रति अपनी जिम्मेदारी निभाने का संदेश दिया। आए हैं, बहुत ही स्पेशल दिन है क्योंकि जब विजय कारगिल दिवस लॉन्च हुआ था सर कारगिल में, तभी वो फ्लैग के नीचे मैंने परफॉर्म किया था सबसे पहले। और आज यहाँ पर वीर जवान फाउंडेशन सुरेश जी और माता जी के नेतृत्व में ये जो चला रहे बहुत ही पुण्य का कार्य है। और मैं तो बहुत ही छोटा हिस्सा हूँ इसमें कि जब भी ये बुलाते हैं मैं आ जाता हूँ, मेरा यही काम है। और ये जो वीर जवान फाउंडेशन का जो मैसेज है, जो कार्य ये कर रहे हैं, ये मतलब वी कैन नॉट बिलीव इट। जो हमारे देश में जो जवान शहीद हुए हैं वेरियस एनकाउंटर्स, वेदर इट्स अ टेररिस्ट अटैक, वेदर इट्स वॉर, वेदर इट इज सम काइंड ऑफ ब्लास्टिंग, बॉम्ब ब्लास्ट, एंड देयर फैमिलीज हैव बीन इनवाइटेड और उनको सत्कार किया जा रहा है। दिस इज सो दैट द वर्ल्ड नोज कि ऐसे भी लोग हैं हु आर, जिनका नाम कोई पहचानता नहीं है, दे आर द रियल सुपर हीरोज ऑफ आवर कंट्री। और उनको सम्मानित करके ये बहुत बहुत बड़ा काम कर रहे हैं। तो मैं इसके साथ जुड़ा हूँ, ये मेरा सौभाग्य है। और इससे बढ़िया चीज मेरे लिए कुछ हो ही नहीं सकता कि संगीत के माध्यम से मैं लोगों तक कुछ मैसेज पहुंचा सकूं। और ये वीर जवान फाउंडेशन का जो नाम है, इसको और लोगों के मतलब डेली लाइफ में उनको समझना चाहिए कि ऐसे भी एक फाउंडेशन है जो इतना पुण्य का कार्य कर रहा है। तो ओवर टू यू नाता जी। थँक यू सर। वीर जवान फाउंडेशन साधारण मागच्या 9 वर्षापासून हा कार्यक्रम करता आहे आणि जे जवान विशेषतः महाराष्ट्रातले शहीद झालेले सीमेवर वेगवेगळ्या कारणाने, त्यांच्या कुटुंबियांना बोलवून या ठिकाणी त्यांचा सत्कार करणं, त्यांची सोय करणं, त्यांचा मान सन्मान करणं आणि आर्थिक मदत देणं असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्षी कुणीतरी सेलिब्रिटीजना आपण बोलवतो आणि त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करतो। यावर्षी शंकर महादेवन साहेब आलेले आहेत, मागच्या वर्षी सुरेश भोसले साहेब आले होते, मिसेस उदित नारायण आल्या होत्या, आणखी आपण कविता कृष्णमूर्ती आल्या होत्या। आणि आपण पाहिला अतिशय भावनात्मक हा कार्यक्रम असतो। या कुटुंबियांना टोकन म्हणून आपण तर काही फार मदत करू शकत नाही, प्रत्येक कुटुंबाला आपण 50,000 रुपयाची आर्थिक मदत करतो आणि वर्षभर काकडे साहेब आणि त्यांची सगळी टीम त्यांच्या काही ज्या छोट्या मोठ्या अडचणी असतील गावाकडच्या त्याच्यामध्ये मदत करतात। हे वाढवण्याचा आमचा खूप विचार आहे आणि या जे शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या कुटुंबियांना कायम मदत करण्याच्या दृष्टीनं एक फंड तयार करणं, हॉस्टेल तयार करणं, अशा अनेक गोष्टी आमच्या मनामध्ये आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न। आज आदरणीय नाटा साहेब सारखा माझ्यासोबत एक मोठं पाठबळ आहे आणि त्यांच्या माध्यमातून याला मी 100% पूर्ण विराम देईल असं मला वाटतं। कारण की असे अध्यापक आहे म्हणजे सांगतात की तुमच्या हस्बंडला कोणी सांगितलं देशासाठी शहीद व्हायला, ते मुलांना ऍडमिशन देतील। गेल्या वेळेस आमच्या कार्यक्रमामध्ये विरणारी एक थोरात म्हणून आलेले, त्यांच्या मुलाला नर्सरीला ऍडमिशन देत नव्हते। म्हणजे आज तुम्ही बघता जंतर मंतरवरती जे काय चाललेलं आहे, पूर्ण व्यापार करून ठेवलेला आहे शिक्षणाचा। तर सरकारने मला असं वाटतं की कमीत कमी शहीदांसाठी तुम्ही विनामूल्य कोणत्याही प्रायव्हेट असो कोणतीही शाळा असो तिथं द्यायला पाहिजे त्यांनी। आज सैनिक आहे
सैनिकाला टोलवरती एक्झम्पशन नाही आहे. कोणी मंत्री बनला, MLA एक दिवस जरी बनला, त्याला आयुष्यासाठी सर्व फॅसिलिटीज मिळतात. आम्ही देशाच्या -60 डिग्री टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आम्ही कार्य करून ऑन ड्युटीवरती रिटायर्ड होतो आणि कुठेतरी आपण छोटीशी गाडी घेतो, तर तिथं आमच्या परिवारासमोर आमचं इन्सल्ट होतो. पैशाचा प्रश्न नाही आहे, पण मला एक प्रशासनाची एक रिक्वेस्ट आहे की एक रिस्पेक्ट असायला पाहिजे. जसं तुम्ही दुसऱ्यांना देताय तर तेवढं ते डिझर्व करतात. सर्वप्रथम देशवासियांना कारगिल विजय दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा. कारण हे स्वातंत्र्य, हे आझादी आपल्याला जी मिळाले ती ह्या सैनिकांच्यामुळे मिळाले. कारण पाकिस्तानचा जो बेत होता आपल्या देशावरती अटॅक करून, आपल्या देशावरती आक्रमण करून पाकिस्तानचा वरचा म्हणजे श्रीनगरच्या वरचा जो हिस्सा आहे त्याने आपल्या कब्जामध्ये करण्याचा प्रयत्न केला. कारण जनरल परवेज मुशर्रफने जो निष्ठा केलेली आहे, जनरल परवेज मुशर्रफने जो भ्याडताचा आमच्यावरती आक्रमण केला त्याचा जबाब भारतीय सेनेने अशा प्रकारे दिलेला आहे की पुन्हा पाकिस्तान कधी हिंदुस्थानावरती आक्रमण करण्याचा विचार करू शकत नव्हता. पण आज त्याच निमित्ताने आम्ही इथे विजय दिवस आहे, त्या निमित्ताने आज आम्ही इथे एकत्र झालेलो आहोत. आणि त्या विजय दिवसानिमित्त आपल्या वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी श्री काकडे सरांनी जो प्रयत्न केला आहे की त्यांना जी आर्थिक मदत दिली, आर्थिक सहाय्य केलं, त्याचबरोबर विजय नाहटा सर त्यांचे सहकारी आहेत, त्यांनी जी हा जो पाऊल पुढे उचललेला आहे की सैनिकांसाठी मी काहीतरी माझं छोटासा एक मुंगीचा एक कण म्हणून मी ज्या देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी वीरगतीला प्राप्त झाले, शहादत दिली, अशा सैनिकांच्या प्रती त्यांनी ती कृतज्ञता दाखवलेली आहे. त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण सैनिकांना मी हे सांगू इच्छितो की देशाची रक्षण तुम्ही करा. पण आज मी ज्या संस्थेमध्ये आहे किंवा ज्या मी ह्याच्यामध्ये वावरतोय त्याच्यामध्ये मला कळतंय की संपूर्ण देश आपल्या पाठीमागं आहे. आणि आज माझा जो भाऊ कारगिल किंवा सियाचीनवरती जो तुम्ही -50 डिग्रीवरती बसलेले आहात, तुम्ही कधी घाबरू नका. आमच्यासारखे सैनिक, पूर्व सैनिक तुमच्या बरोबर आहेत, साथी साथ पूर्ण देश तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद. जय हिंद. वीरपत्नी मुमताज मुनीर खान सातारा येथून आलेले आहे. वीर जवान फाउंडेशन आज 9 वर्षापासून खूप मोठं काम करत आहे. जे युद्धात जे शहीद झालेले आहेत, कारगिल युद्धात म्हणा किंवा जम्मू काश्मीरमध्ये जे युद्धात जे शहीद झालेले आहेत त्यांच्या परिवारासाठी त्यांनी आजपर्यंत खूप आर्थिक मदत म्हणजे मोठ्या प्रमाणात करतात. ते दरवर्षी 10-15 वीर नारींना बोलवून ते सन्मान करतात. म्हणजे मला पण ह्यावेळेस बोलवलं, मला खूप म्हणजे त्यांच्याविषयी अभिमान आहे म्हणजे असं, आणि बोलवलं त्यांचे खूप आभारी आहे. वीर जवान फाउंडेशनचे मी खूप आभारी आहे. ह्यावेळेस तर त्यांनी छात्रवृत्ती, वीर जवान फाउंडेशन छात्रवृत्ती कार्यक्रम म्हणजे त्याच्या अनुसरण ते कार्यक्रम घेतला ना, तर म्हणजे मुलांना शिक्षणासाठी त्याचा खूप मदत होईल. म्हणजे सगळ्यांना देणार नक्कीच तर यायला पाहिजेत.